बरोबर आहे. मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तसेच मान्य पोलीस आयुक्त असो यांचे जे वरिष्ठांचे आदेशाने जे आता जे कायदे ध्वनी प्रदूषणाचे त्याला तंतोतंत पालन कसं करायचं हे नागरिकांना जनजागृती करण्याबाबतीत आम्ही शांतता कमिटी तसेच मंदिर मस्जिद गुरुद्वारा विहार या सर्व कमिटीचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे त्यांना बोलावून त्यांना सूचना दिलेल्या आहे की ह्याचा असा आदेश आहे, या पद्धतीचे 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. जर याच्यात चुकाल तर गुन्हे दाखल करू आणि पुढची कारवाई करू. त्याच्यामुळे आजपासून सुधारणा होईल. पुढच्या 7 दिवसात आम्हाला कुठल्याही पद्धतीचे या मंदिर मस्जिद गुरुद्वारा किंवा विहार जे सार्वजनिक ठिकाणी लोकांना दिसेल अशा पद्धतीने कोणी भोंगे ठेवणार नाही, साऊंड सिस्टीम ठेवणार नाही. या बाबतीत कडक सूचना दिलेल्या आहे. हे येत्या काही दिवसात कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे ध्वनी प्रदूषण अंतर्गत जो कोणी उल्लंघन करेल त्या बाबतीत कडक कारवाई करण्याचे मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करू. आणि तसेच जे लग्न पार्ट्या हॉल वगैरे आहेत त्या कार्यक्रमात पण साऊंड सिस्टीमचं डेसिबलचं आदेशाचं पालन करतील आणि पोलिसांच्या परवानगी घेऊनच ते कार्यक्रम करतील अशा पद्धतीचे सर्वांना अवगत करून दिलेले आहे. बरोबर. याच्यात महिला दक्षता कमिटी, शांतता कमिटी तसेच मस्जिद गुरुद्वारा मंदिर विहार चर्च यांचे जे पदाधिकारी आहे त्यांना आम्ही हे सूचना दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीचे जे आदेश आहे आदेशाचं पालन करायला पाहिजे. कुठल्याही त्योहार कुठल्याही धार्मिकच्या नावाने कोणीही कायद्याचं उल्लंघन करणार नाही याची दक्षता घेतली. या बाबतीत सूचना दिलेली आहे. जिथं कुठं उल्लंघन करतील त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करू आम्ही. आणि सर्वांनी निर्देश दिलेल्या आदेशांनी मान्य न्यायालयाचे आदेश आहे सुप्रीम हायकोर्टाचे ते सर्वांनी पालन करतील. या बाबतीत सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनाच हे आदेशाचे पालन करतील या बाबतीत सूचना दिलेली आहे आणि ते पालन करतीलच अशी आम्हाला आशा आहे.